महागठबंधन सरकार मराठों को आरक्षण देने के लिए प्रयत्नशील है। अनेक मराठों को कुणबी प्रमाण पत्र मिले हैं। हम भारतीय संविधान को मानने वाले हैं। राहुल गांधी ने विदेश में जाकर संविधान विरोधी भाषा बोलकर आरक्षण खत्म करने का बयान दिया। इस बयान के बाद संजय राउत ने राहुल गांधी का अभिनंदन करना चाहिए ऐसा बोलते हुए शिवसेना शिंदे गट के प्रवक्ता संजय शिरसाट ने राउत पर निशाना साधा। अरे तुम्हाला ना दलिताला आरक्षण द्यायचंय ना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय ना कोणत्याही समाजाला आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही। तुम्ही त्यांना खेळवण्याचा प्रयत्न करतायत। तुमची भूमिका आज उघड झालेली आहे। तुम्ही दलित विरोधी आहात, तुम्ही घटनेच्या विरोधात आहात। आंबेडकरांची घटना तुम्हाला मान्य नाही हे तुम्ही परदेशात जाऊन सांगतायत। म्हणून राऊतने आता जाऊन ते परदेशातून आल्यानंतर राऊतने जाऊन त्याचा सत्कार करावा, त्यांना पुष्पगुच्छ द्या, त्याचा सत्कार करा, गळ्यात गळा घाला आणि सामन्याला फोटो छापून आणा। आमची भूमिका स्पष्ट आहे। शिवसेनेने किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही शब्द दिला होता शिवाजी महाराजांच्या साक्षीने ते आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। काही अंशी आम्ही निश्चित त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। म्हणून कुणबीचे सर्टिफिकेट अनेकांना लाखोने करोडो लोकांना मिळालेले आहेत। 10% आरक्षण मिळालेलं आहे आणि पुढेही त्यांना आरक्षण कसं द्यायचं हे शिंदेसाहेब त्यासाठी प्रयत्नशील आहेत। मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरणारे हे विद्वान हे असंच बोलू शकतात। मिलिंद नार्वेकरच्या घरी देवेंद्र फडणवीस गेले त्या टायमाला तुम्हाला काही वाटत नाही का? आजही मिलिंद नार्वेकरच्या घरी आणखी नेते जाणार आहेत। म्हणजे तुमच्याकडे असलेली गुपितं मिलिंद नार्वेकर आम्हाला देतो असं समजायचं का? अरे कोण देवाच्या धर्माच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुमच्यासारखे नालायक लोक या देशामध्ये आहेत। हेच या देशाचं दुर्दैव आहे।